की श्रद्धेनं ही कथा ऐकणाऱ्या विवाहित स्त्रीच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, तसेच तिच्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकटे आणि भीतीचे वातावरण दूर होऊन सुख समृद्धी नांदते. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यातही काही दुःख किंवा अडचणी असतील तर ही पवित्र कथा मनोभावे नक्की ऐका. चला तर मग भगवान नागदेवतेचे स्मरण करून या पवित्र कथेची सुरुवात करूया. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या गावात एक श्रीमंत शेठ राहत होता. त्याचा व्यापार दूरवर पसरलेला होता. घरात कशाचीही कमतरता नव्हती आणि त्याला 7 मुलं होती. 7ही मुलांची लग्न झालेली होती. त्यामुळे घरात 7 सुना नांदत होत्या. मोठा वाडा, अनेक खोल्या, गुरेढोरे, नोकर चाकर सगळे काही ऐश्वर्यानं भरलेले होते. पण एवढ्या मोठ्या घरात एवढ्या माणसांमध्येही एक सून अशी होती जिचे मन नेहमी उदास असायचे. तिचे नाव होते सुमन. सुमन ही घरातली सर्वात धाकटी सून होती. ती दिसायला सुंदर होती. स्वभावानं अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार होती. पण तिच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. तिला स्वतःचे असे माहेर नव्हते. लहानपणीच तिचे आई वडील वारले होते. तिला भाऊ नव्हता, बहीण नव्हती. जेव्हा सणवार यायचे, जेव्हा इतर जावा आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करायच्या, माहेरहून आलेल्या भेटवस्तू, आपल्या भावांनी पाठवलेल्या ओवाळणीच्या गोष्टी सांगायच्या, तेव्हा सुमन एका कोपऱ्यात शांत बसून राहायची. तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना असायची, जी शब्दात मांडता येत नव्हती. माझा एक तरी भाऊ असता तर, हा विचार तिच्या मनात वारंवार यायचा. पण ती कधीच कुणाजवळ बोलून दाखवायची नाही. ती आपले दुःख आपल्या मनातच दाबून ठेवायची आणि घरातल्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायची. पावसाळ्याचे दिवस होते. घरातल्या 7ही जावांनी ठरवले की आता घराची डागडुजी करायला हवी. भिंती सारवायच्या होत्या, चूल नव्यानं लिंपायची होती आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारची चिवट पांढरी माती लागणार होती, जी फक्त जंगलातल्या वारुळ्यांमध्येच सापडायची. मोठी जाऊ म्हणाली, चला उद्या सकाळीच आपण सगळ्याजणी जंगलात जाऊ आणि माती आणू. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी 7ही सुना हातात खुरपी आणि डोक्यावर टोपल्या घेऊन गावाबाहेरच्या घनदाट जंगलाकडे निघाल्या. वाटेत हसत खिदळत एकमेकींची चेष्टा करत त्या चालत होत्या. पण सुमन मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. थोडी मागे मागे चालत होती. काही वेळानं त्यांना एक मोठे वारूळ दिसले. उंच, टणक आणि चिवट मातीनं बनलेले. सगळ्या जावा त्या वारुळाभोवती जमल्या आणि खुरप्यानं खणायला सुरुवात केली. काही वेळातच वारुळाच्या आत काहीतरी हालचाल जाणवली आणि अचानक त्यातून एक मोठा चकचकीत नाग बाहेर पडला. तो नाग पाहताच बाकीच्या जावांची भीतीनं पळापळ झाली. आरडाओरडा सुरू झाला. मोठी जाऊ मात्र घाबरण्याऐवजी संतापली आणि तिनं हातातल्या खुरप्यानं त्या नागावर वार करण्याचा प्रयत्न केला. थांब, मारू नकोस त्याला. सुमन मोठ्यानं ओरडली आणि पुढे धावली. तिचा आवाज इतका आर्जवी आणि ठाम होता की मोठ्या जावेचा हात क्षणभर थबकला. अगं वेडी झालीस का सुमन? हा साप आहे, चावला तर जीव जाईल, मोठी जाऊ रागानं बोलली. पण सुमन शांतपणे म्हणाली, हा नाग आपल्याला काहीही करणार नाही ताई. आपण त्याच्या घरात, त्याच्या वारुळात हात घातला आहे. चूक आपली आहे, त्याची नाही. तिच्या बोलण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. जणू तिला आधीच माहित होते की हा नाग साधासुद्धा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो नाग खरोखरच शांत होता. फणा न काढता तो थोडा बाजूला सरकला आणि स्तब्ध उभा राहिला. जणू तो सुमनचे शब्द ऐकत होता. सगळ्या जावांनी घाबरत घाबरत आपापल्या टोपल्या मातीने भरल्या आणि परत निघाल्या. पण जाताना सुमन मात्र त्या नागाकडे वळून बघत राहिली. तिच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण झाली होती, जी तिला स्वतःलाही समजत नव्हती. निघताना तिने हळूच त्या नागाला सांगितले, तू इथेच थांब, मी परत येईन तुला भेटायला. हे शब्द बोलताना तिला स्वतःलाही आश्चर्य वाटले. ती एका सापाशी का बोलत होती? पण तिच्या मनातून हा विचार जात नव्हता. घरी पोहोचल्यावर सगळ्याजणी कामाला लागल्या. भिंती सारवणे, चूल लिंपणे, अंगण साफ करणे, या सगळ्या धामधुमीत दिवस कसा गेला हे कुणालाच कळले नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि दुसराही दिवस उजाडला. या सगळ्या गडबडीत बाकीच्या 6 जावा त्या नागाला पूर्णपणे विसरून गेल्या होत्या. जणू तो प्रसंग घडलाच नव्हता. पण सुमनच्या मनात मात्र तो विचार सतत घोळत होता. मी त्याला वचन दिलं होतं की मी परत येईन. मी माझं वचन मोडू शकत नाही, ती स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी पहाटेच कुणाला न सांगता ती एका मातीच्या भांड्यात दूध घेऊन एकटीच जंगलाच्या दिशेने निघाली. वाटेत तिच्या मनात अनेक प्रश्न येत होते. तो नाग खरंच तिथे असेल का? तो तिला ओळखेल का? पण जेव्हा ती त्या वारुळाजवळ पोहोचली तेव्हा तिने जे पाहिले त्याने तिला थक्क केले. तोच नाग त्याच जागी जणू तिचीच वाट पाहत बसला होता. तो तिथून हल्ला देखील नव्हता. सुमनचे डोळे भरून आले. तिने प्रेमाने ते दूध जमिनीवर ठेवले आणि म्हणाली, हे नागदादा, हे दूध घे. पण दूध अजून गरमच होते आणि नागाने ते पिताच त्याला चटका बसला. तो वेदनेने विव्हळला, तडफडला. सुमन घाबरून गेली. तिला वाटले आता हा नाग रागावून तिला दंश करेल. पण तसे काहीही झाले नाही. उलट काही क्षणातच त्या नागाने आपली नजर तिच्याकडे वळवली आणि एक अद्भुत गोष्ट घडली. तो मानवी आवाजात बोलू लागला, घाबरू नकोस बहिणी, तुझी काहीच चूक नाही. तू भोळ्या मनाने मला दूध दिलंस आणि त्या दिवशी तू मला वाचवलंस माझ्या जीवावर उठलेल्या हातांपासून. आजपासून तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ. सुमनला आपल्या कानांवर विश्वासच बसेना. एक साप जो बोलू शकतो, जो तिला बहीण मानतो, हे स्वप्न आहे की सत्य हेच तिला कळेना. पण त्या नागाच्या डोळ्यात, त्याच्या आवाजात इतकी माया होती की तिची भीती हळूहळू विरघळून गेली.
पण तू आहेस तरी कोण तिने विचारले. नाग हसला आणि म्हणाला, मी नागलोकाचा राजपुत्र आहे बहिणी. माझ्या वडिलांचे मोठे साम्राज्य आहे इथून खूप दूर या जंगलाच्या खोल गाभ्यात. पण आज तू मला जीवदान दिलंस आणि माझ्या रक्षणासाठी तू ज्या पद्धतीने उभी राहिलीस ते पाहून मी ठरवलं की आजपासून तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. जेव्हा कधी तुला माझी गरज लागेल फक्त माझं नाव घे, मी तुझ्यासाठी धावून येईन. हे ऐकून सुमनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षांची तिची माहेरची पोकळी आज एका नागाने भरून काढली होती. ती म्हणाली, पण दादा मला माफ कर, मला माहित नव्हतं की तुला थंड दूध आवडतं, गरम दुधाने तुला त्रास झाला. नाग हसून म्हणाला, अगं वेड्या, बहिणीच्या हातचं दूध चटका बसला तरी अमृतासारखं असतं. तू आता घरी जा, मी लवकरच तुला भेटायला येईन. सुमन घरी परतली, पण तिचं मन आता पूर्वीसारखं उदास नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, एक वेगळंच तेज दिसू लागलं होतं, जे बाकीच्या जावांच्या नजरेतून सुटलं नाही. काही दिवसांनी एका सकाळी घराच्या दारात एक देखणा तेजस्वी तरुण येऊन उभा राहिला. त्याचे डोळे तेजस्वी होते, त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता आणि अंगावरचे वस्त्र साधे असूनही त्यातून एक राजेशाही रुबाब जाणवत होता. त्याने शेठजींना म्हणजे सुमनच्या सासऱ्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, मी इथे माझी बहीण सुमनला भेटायला आलो आहे. सासरे आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना पक्के माहित होते की सुमनला भाऊ नाही. त्यांनी विचारले, बाळा तुझं नाव काय आणि तू सुमनचा भाऊ कसा? तो तरुण शांतपणे म्हणाला, माझं नाव नागार्जुन आहे, मी सुमनचा चुलत भाऊ आहे. तिच्या लग्नाच्या वेळी मी दूरच्या गावी विद्याभ्यासासाठी गेलो होतो, त्यामुळे मला येता आलं नाही. आता परत आलो म्हणून बहिणीला भेटायला आलो. त्याच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास आणि सच्चेपणा होता की सासऱ्यांना कुठलाही संशय आला नाही. त्यांनी लगेच सुमनला बोलावून आणले. सुमनने त्या तरुणाला पाहताच ओळखले. हा तर तोच नाग ज्याला तिने बहीण भाऊ मानलं होतं, आता मानवी रूपात समोर उभा होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सासऱ्यांनी विचारपूस केल्यावर नागार्जुनाने सांगितले, मला माझ्या बहिणीला काही दिवस माझ्या घरी घेऊन जायचं आहे. सासऱ्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्यांना वाटले बिचारीला इतक्या वर्षांनी माहेर मिळालं. सुमन आपल्या नवीन भावासोबत घरच्यांचा निरोप घेऊन गावाबाहेर पडली. दोघे बराच वेळ चालत राहिले, गावापासून बरेच दूर घनदाट जंगलाच्या दिशेने. काही अंतर चालल्यावर नागार्जुन थांबला आणि म्हणाला, बहिणी, आता आपण जिथे जाणार आहोत ती जागा खूप दूर आहे आणि इतक्या चालल्याने तू थकून जाशील. आता मी माझं खरं रूप घेणार आहे, तू घाबरू नकोस. तू फक्त माझ्या शेपटीला धरून माझ्या मागे चाल. सुमनने क्षणभरही संकोच न करता होकार दिला. तिचा विश्वास पूर्ण होता. पुढच्या क्षणी नागार्जुनाने आपले नागरूप धारण केले. तो प्रचंड मोठा चमचमणाऱ्या कातडीचा नाग बनला आणि सुमनने त्याच्या शेपटीचा हलकासा आधार घेत त्याच्या मागे चालायला सुरुवात केली. जंगल अधिकाधिक घनदाट होत गेले. झाडांच्या फांद्यांमधून सूर्यप्रकाश अगदी क्षीण होऊन खाली येत होता. पक्ष्यांचे विचित्र आवाज घुमत होते, पण सुमनला अजिबात भीती वाटत नव्हती, कारण तिचा भाऊ तिच्यासोबत होता. बराच वेळ चालल्यानंतर ते एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले, जिथे एक गूढ अंधारी गुहा दिसत होती. नागार्जुनाने सुमनला सांगितले, हीच आमची गुहा, हेच आमचं घर, आणि दोघे आत गेले. गुहेत प्रवेश करताच सुमनचे डोळे दिपून गेले. जिथे बाहेरून ती गुहा साधी आणि अंधारी दिसत होती, तिथे आतमध्ये मात्र स्वर्गाचे जणू प्रतिबिंब होते. भिंतींवर सोन्याचे, चांदीचे आणि हिऱ्या माणकांचे अलंकार जडवलेले होते. जमिनीवर मऊ मखमली गालीचे पसरलेले होते आणि सगळीकडे एक अद्भुत दैवी प्रकाश पसरलेला होता, जो कुठल्याही दिव्याशिवाय चमकत होता. नागार्जुनाने तिला आपल्या आईवडिलांशी ओळख करून दिली. नागराज आणि नागराणी, जे दिसायला अत्यंत तेजस्वी आणि प्रेमळ होते. आई बाबा, ही माझी बहीण सुमन, नागार्जुन अभिमानानं म्हणाला. नागराणीनं पुढे येऊन सुमनला मायेनं जवळ घेतले आणि म्हणाली, बाळा, तू घाबरू नकोस, हे तुझंच घर समज. आमच्या मुलाचा जीव वाचवलास तू, आजपासून तू आमचीही लेक आहेस. सुमनला या अपार प्रेमानं गहिवरून आले. इतकी वर्ष ज्या मायेसाठी ती तरसत होती, ती आज तिला एका अनोख्या रूपात मिळत होती. त्या रात्री सुमनसाठी खास मेजवानी झाली. दिव्य फळे, अमृतासारखे पदार्थ तिला वाढण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागराणीनं दूध तापवले आणि सुमनला म्हणाली, जा बाळा, हे दूध तुझ्या भावाला दे. सुमननं आनंदानं ते दूध वाटीत घेतले आणि नागार्जुनाला दिले. पण पुन्हा तीच चूक झाली. दूध गरम होते आणि नागार्जुनाला चटका बसला. तो वेदनेनं ओरडला आणि हे पाहून नागराणी संतापली. काय ग मुली, पुन्हा तीच चूक? पण नागार्जुन लगेच पुढे आला आणि म्हणाला, आई, राग नको करू. माझ्या बहिणीला मानवी जगात नागांच्या सवयी माहीत नाहीत. तिची काहीच चूक नाही. त्यानं प्रेमानं सुमनकडे पाहिले आणि हसत म्हणाला, बहिणी, तुझ्या हातचं गरम दूध सुद्धा मला गोड लागतं, कारण त्यात तुझं प्रेम आहे. सुमन काही दिवस त्या अद्भुत गुहेत राहिली. तिथले सुख, ते वैभव, ते प्रेम अनुभवतो. पण कितीही सुख असले तरी शेवटी तिला आपल्या सासरी परत जायचे होते, तिच्या पतीकडे, तिच्या कुटुंबाकडे. जेव्हा तिनं परत जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नागराज आणि नागराणी दोघेही उदास झाले. पण नागार्जुन म्हणाला, बहिणीला थांबवणं योग्य नाही. तिचं दुसरं कुटुंबही तिची वाट पाहत असेल. निरोप देण्यापूर्वी नागार्जुनानं सुमनला विचारले, बहिणी, माघारी जाताना तुला काय हवं आहे? माग, मी तुला काहीही देईन. सुमननं सुरुवातीला नकार दिला. मला काहीच नको दादा, तुझं प्रेम पुरेसं आहे मला. पण नागार्जुनानं आग्रह केला आणि शेवटी त्यानं स्वतःहूनच तिला भरपूर सोने, चांदी, मौल्यवान वस्त्रे आणि एक अद्भुत तेजानं लखलखणारा हिऱ्या माणकांचा हार भेट म्हणून दिला.
तो हार इतका सुंदर होता की तो पाहताच डोळे दिपून जावेत. त्याची चमक जणू सूर्यकिरणांशी स्पर्धा करत होती. पण त्या हारामध्ये काहीतरी विलक्षण, काहीतरी गूढ शक्ती लपलेली होती, जी सुमनला त्यावेळी कळली नव्हती. ही अशी शक्ती होती जी पुढे जाऊन एका मोठ्या संकटाला, एका मोठ्या रहस्याला जन्म देणार होती. नागार्जुनानं सुमनला निरोप देताना गंभीर आवाजात एक इशारा दिला. बहिणी, हा हार जपून ठेव आणि लक्षात ठेव, हा हार फक्त तुझ्यासाठीच आहे, दुसऱ्या कुणासाठी नाही. सुमनला त्या क्षणी या शब्दांचा खरा अर्थ समजला नाही, पण पुढे जे घडणार होते ते तिच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. सुमन आपल्या भावाकडून मिळालेली अपार संपत्ती घेऊन आपल्या सासरी परतली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. घरात प्रवेश करताच सगळ्यांचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, चांदीची भांडी, मौल्यवान वस्त्रे आणि सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा तो तेजस्वी हिरा माणकांचा हार, जो सुमनच्या गळ्यात शोभून दिसत होता. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. सुमनच्या पतीलाही आपल्या पत्नीचा अभिमान वाटला. पण या सगळ्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर एक विषारी भावना हळूहळू घर करू लागली होती. मत्सर. बाकीच्या 6 जावा ज्यांनी त्या दिवशी नागाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना आता स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता. आपणही जर त्या नागाला वाचवलं असतं तर आज आपल्यालाही असाच भाऊ मिळाला असता, अशीच संपत्ती मिळाली असती, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. पण हा विचार व्यक्त करण्याऐवजी त्यांनी सुमनच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. गोड बोलून तिच्याकडून अधिकाधिक भेटवस्तू मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या. मोठी जाऊ, जी सर्वात जास्त मत्सरी होती, तिने एके दिवशी सुमनला म्हटले, "अगं सुमन, तुझ्या भावाने एवढं सगळं दिलं, पण एक सोन्याचा झाडू असता तर किती छान झालं असतं ना आपलं अंगण झाडायला." ही गोष्ट सुमनने आपल्या मनात न ठेवता सहज नागार्जुनाला सांगितली. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी दारात एक सोन्याचा चमकणारा झाडू येऊन पडला होता. हे पाहून जावांचा मत्सर आणखीन वाढला, पण त्यांनी तो चेहऱ्यावर दाखवला नाही. काही दिवसांनी सुमनने आपल्या नव्या घरातील एका छोट्याशा समारंभात तो सुंदर हिऱ्यांचा हार परिधान केला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती गावातल्या मंदिरात दर्शनासाठी गेली. त्याच दिवशी त्याच वेळी त्या गावाची राणी देखील मंदिरात दर्शनासाठी आली होती. राणी अत्यंत सुंदर होती, राजवैभवात वाढलेली होती, पण तिच्या मनात नेहमीच नवनवीन दागिन्यांची, वस्त्रांची हाव असायची. मंदिरात दर्शन घेत असताना तिची नजर सुमनच्या गळ्यातील त्या तेजस्वी हारावर पडली आणि क्षणार्धात तिचे डोळे त्या हाराच्या चमकेने दिपून गेले. इतका सुंदर, इतका दुर्मिळ हार तिने आजवर कधीच पाहिला नव्हता. राजवाड्याच्या खजिन्यातही असा हार नव्हता. राणीच्या मनात लगेच त्या हाराचा मोह निर्माण झाला आणि तिने ठरवले की हा हार तिलाच हवा, कुठल्याही परिस्थितीत. दर्शन आटपून राणी थेट राजवाड्यात परतली आणि राजाला म्हणाली, "महाराज, आज मी मंदिरात एक अद्भुत हार पाहिला, त्या शेठजींच्या धाकट्या सुनेच्या गळ्यात. असा हार मी आजवर कधीच पाहिला नाही. मला तो हार हवा आहे." राजाने विचारले, "कुठला शेठ, कुठली सून?" राणीने सगळी माहिती दिली आणि राजाने आपल्या पत्नीच्या हट्टापुढे नमते घेत लगेच आपल्या शिपायांना शेठजींच्या घरी पाठवले. शिपाई शेठजींच्या घरी पोहोचले आणि निरोप दिला, "महाराणींना तुमच्या सुनेच्या गळ्यातला हार हवा आहे, तो त्वरित आमच्याकडे द्यावा." हा निरोप ऐकताच घरात एकच खळबळ उडाली. शेठजी घाबरले, कारण राजाज्ञा मोडणे म्हणजे मोठे संकट ओढवून घेणे. सुमनने मात्र स्पष्टपणे नकार दिला. "हा हार माझ्या भावाने प्रेमाने मला दिला आहे, हा मी कुणालाही देऊ शकत नाही." पण शिपायाने सांगितले की हा राजाज्ञेचा विषय आहे, नकार देणे शक्य नाही. सासऱ्यांनी विनवणी केली, "बाळा, राजाज्ञा मोडणे म्हणजे संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवून घेणे. दे तो हार." सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या भावाने दिलेली ती अनमोल भेट, ज्यात त्याचे प्रेम, त्याचे रक्षणाचे वचन सामावलेले होते, ते आता तिला गमवावे लागणार होते. नाईलाजाने, जड अंतःकरणाने तिने तो हार आपल्या गळ्यातून काढला आणि शिपायांच्या हाती दिला. शिपाई तो हार घेऊन तात्काळ राजवाड्यात परतले आणि राजाच्या हाती सुपूर्द केला. राजाने अत्यंत आनंदाने तो चमकणारा हार आपल्या राणीच्या हाती दिला. राणीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने लगेच आरशासमोर उभे राहून तो हार आपल्या गळ्यात घालायला सुरुवात केली. पण जसजसा तो हार तिच्या गळ्याभोवती लपेटला जाऊ लागला, तसतसे राणीला काहीतरी विचित्र जाणवू लागले. हार जड वाटू लागला, थंडगार वाटू लागला आणि क्षणार्धात तिच्या डोळ्यासमोर तो हार जिवंत झाल्यासारखा हलू लागला. राणी किंचाळली, कारण तिच्या गळ्याभोवती आता हार नव्हता, तर एक जिवंत, फणा काढलेला नाग वेटोळे घालून बसला होता. भीतीने थरथरत तिने तो हार नाग आपल्या गळ्यातून झटक्यात काढून फेकून दिला आणि जोरजोरात ओरडू लागली. राजवाड्यात एकच हाहाकार उडाला. सैनिक धावत आले, दासी घाबरून पळू लागल्या. राजा धावत आला आणि आपल्या राणीला भेदरलेल्या अवस्थेत पाहून चक्रावून गेला. जमिनीवर पडलेला तो हार आता पुन्हा साधा हिऱ्या माणकांच्या रूपात दिसत होता, जणू काहीच घडले नव्हते. राणीने थरथरत्या आवाजात सांगितले, "महाराज, हा साधा हार नाही, हा तर एक जिवंत नाग आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं." राजाला हे ऐकून प्रचंड राग आला. त्याला वाटले की यामागे नक्कीच काहीतरी काळी जादू आहे, कोणीतरी त्याच्या राणीच्या जीवाशी खेळ खेळत आहे. रागाच्या भरात राजाने आदेश दिला, "त्या शेठच्या सुनेला ताबडतोब दरबारात हजर करा, तिला याचा जाब द्यावाच लागेल." राजाचे सैनिक धावतच शेठजींच्या घरी पोहोचले आणि सुमनला जबरदस्तीने दरबारात घेऊन आले. सुमनच्या मनात प्रचंड भीती दाटून आली होती. तिला काहीच कळत नव्हते की नक्की काय घडले आहे. पण राजाचा रागीट चेहरा पाहून तिला समजले की काहीतरी गंभीर घडले आहे. दरबारात सुमनला उभे केले गेले. चहूबाजूंनी दरबारी, सैनिक आणि सामान्य लोक कुतूहलाने पाहत होते. राजाने कठोर आवाजात विचारले, "स्त्री, तू ज्या हाराचा वापर आमच्या राणीला फसवण्यासाठी केलास,
त्यामागे कुठली जादू आहे? कुठले षडयंत्र आहे? खरं सांग, नाहीतर कठोर शिक्षा भोगावी लागेल. सुमन घाबरली होती, पण तिच्या मनात एक विलक्षण शांतताही होती. कारण तिला ठाऊक होते की तिने काहीही चुकीचे केलेले नाही. ती नम्रपणे पण ठामपणे म्हणाली, महाराज, मी काहीही जादू करत नाही. हा हार मला माझ्या भावाने प्रेमाने भेट दिला आहे. त्यात कसलीही काळी विद्या नाही, कसलेही षडयंत्र नाही. राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. तो म्हणाला, जर यात काही जादू नाही तर मग हा हार आमच्या राणीच्या गळ्यात नागरूप का धारण करतो? तूच सिद्ध कर. हा हार तुझ्या गळ्यात घालून दाखव. आणि जर तुला काही झाले नाही तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. संपूर्ण दरबारात एक भयान शांतता पसरली. सुमनच्या मनात क्षणभर भीतीची लाट उसळली. जर हा हार तिलाही इजा करणार असेल तर? पण मग तिला आपल्या भावाचे शब्द आठवले. हा हार फक्त तुझ्यासाठीच आहे, दुसऱ्या कुणासाठी नाही. या शब्दांनी तिच्या मनात नवा विश्वास जागा झाला. तिने न घाबरता तो हार आपल्या हातात घेतला आणि हळूवारपणे आपल्या गळ्याभोवती घातला. आणि मग जे घडले ते पाहून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. जो हार राणीच्या गळ्यात भयानक नाग बनला होता, तोच हार सुमनच्या गळ्यात घातल्याबरोबर अद्भुतरित्या चमकू लागला. त्यातून हिरवा, निळा, सोनेरी असा दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला. हिरे माणके जणू स्वतःच जिवंत होऊन नाचू लागले आणि त्या तेजाने संपूर्ण दरबार उजळून निघाला. सुमनच्या चेहऱ्यावर एक शांत, दिव्य तेज पसरले होते. जणू ती स्वतः एखादी देवीच अवतरली आहे असं वाटत होते. राजा आणि संपूर्ण दरबार हे दृश्य पाहून थक्क झाले, अवाक झाले. काही क्षणातच त्या तेजातून एक अस्पष्ट पण स्पष्टपणे ऐकू येणारा आवाज घुमला. तो नागार्जुनाचा आवाज होता, जो कुठून तरी दूरवरून बोलत होता. राजन, ही माझी बहीण आहे, जिने माझा जीव वाचवला, जिने मला भावाचे प्रेम दिले. हा हार तिच्यासाठीच बनवला आहे. तिच्या शुद्ध, निर्मळ मनासाठीच त्याची शक्ती आहे. जो कोणी वाईट हेतूने, लोभाने हा हार धारण करेल, त्याला हा हार त्याचे खरे रूप दाखवेल, भीती आणि संकट. पण जो शुद्ध मनाने, प्रेमाने हा हार धारण करेल, त्याला हा हार आशीर्वाद देईल. हा दैवी आवाज ऐकून राजाला आपली चूक उमजली. त्याला समजले की सुमन खोटे बोलत नव्हती. तिच्याकडे कुठलीही काळी जादू नव्हती, तर तिच्याकडे एक दैवी शक्तीचे वरदान होते, जे तिच्या शुद्ध अंतःकरणामुळे तिला मिळाले होते. राजाने लगेच सुमनची क्षमा मागितली आणि म्हणाला, मला माफ कर बाळा, मी तुझ्यावर विनाकारण संशय घेतला. तुझ्याकडे जी शक्ती आहे ती तुझ्या पावित्र्याचे प्रतीक आहे. आणि आपली चूक सुधारण्यासाठी राजाने सुमनला अजून भरपूर धनसंपत्ती, वस्त्रे आणि सन्मान देऊन तिला आदराने आपल्या घरी पाठवले. सुमन जेव्हा ही सगळी संपत्ती आणि सन्मान घेऊन घरी परतली, तेव्हा तिच्या सासरच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. जावा आता तिच्याकडे आदराने, थोड्या भीतीनेही पाहू लागल्या होत्या. कारण त्यांना कळून चुकले होते की सुमनकडे काहीतरी विलक्षण दैवी शक्ती आहे. पण त्याचबरोबर मत्सराची आगही अजून पूर्णपणे विझली नव्हती. काही दिवसांनी मोठ्या जावेने आणि इतर काही जावांनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी सुमनच्या पतीच्या कानात विष कालवायला सुरुवात केली. बघ, तुझ्या बायकोकडे इतकी संपत्ती कुठून येते? हा तिचा भाऊ म्हणे कोण आहे? कधी कोणी पाहिलंय का त्याला नीट? काहीतरी गूढ, काहीतरी अमानवी नक्कीच आहे यात. सावध रहा, नाहीतर मोठं संकट ओढवेल आपल्या कुटुंबावर. हे ऐकून सुमनच्या पतीच्या मनातही संशयाचे बीज रोवले गेले. जेव्हा नागार्जुन पुढच्या वेळी सुमनला भेटायला आला, तेव्हा सुमनच्या पतीने आणि इतर काही जावांनी लपून त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यांनी पाहिले की तो देखणा तरुण खरे तर एक विशाल नाग आहे, जो मानवी रूप धारण करून येतो. हे पाहताच घरात एकच गोंधळ उडाला. भीतीने आणि रागाने भारावलेल्या मोठ्या जावेने आणि काही पुरुषांनी मिळून ठरवले की या नागाला कायमचाच संपवायला हवे, नाहीतर तो कधीतरी त्यांच्या कुटुंबाला हानी पोचवेल. त्यांनी नागार्जुनावर हल्ला करण्याचा कट रचला. त्याला मारण्यासाठी हत्यारे तयार केली. पण नागार्जुनाला त्याच्या दिव्य शक्तीमुळे हा कट आधीच कळला. तो अत्यंत क्रोधित झाला. ज्या घरासाठी त्याने एवढे प्रेम दिले, एवढी संपत्ती दिली, त्याच घरातील लोक त्याच्या जीवावर उठले होते. त्याने रागाच्या भरात ठरवले की आता तो त्या सगळ्या कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवेल, त्यांचा नाश करेल. पण नेमक्या त्याच क्षणी सुमनला हा सगळा प्रकार समजला. तिने धावत जाऊन आपल्या भावाला अडवले. त्याच्या पाया पडून विनवणी केली. दादा थांब, माझ्या कुटुंबातील लोकांनी अज्ञानापोटी, भीतीपोटी चूक केली आहे. पण त्यांचा जीव घेऊ नकोस. तू माझा रक्षण करता आहेस, संहारक नाहीस. जर तू त्यांना काही केलंस तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. नागार्जुन आपल्या बहिणीच्या डोळ्यांतील ते सच्चे प्रेम, ती करुणा पाहून शांत झाला. त्याचा राग हळूहळू विरघळला आणि तो म्हणाला, ठीक आहे बहिणी, फक्त तुझ्यासाठी मी त्यांना क्षमा करतो. पण लक्षात ठेव, तुझं प्रेम आणि तुझी करुणा हीच माझी खरी ताकद आहे. हे सगळे दृश्य पाहून घरातील सगळ्या 6 जावा आणि सुमनचा पती लज्जित झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी नागार्जुनाची क्षमा मागितली, हात जोडले आणि त्यांच्या मनातील भीती आणि मत्सर आदर आणि कृतज्ञतेत बदलली. त्या दिवसापासून 7ही जावांनी मिळून ठरवले की दरवर्षी त्याच वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करायची, त्याला दूध अर्पण करायचे आणि त्याला आपला भाऊ, आपला रक्षणकर्ता मानायचे. नागार्जुनानेही वचन दिले, आजपासून मी फक्त सुमनचाच नाही, तर या संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता राहीन. जोपर्यंत तुम्ही माझा आदर कराल, माझी पूजा कराल, तोपर्यंत कुठलेही संकट तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. आणि त्या दिवसापासून, त्याच तिथीला
दरवर्षी हे कुटुंब नागाची भक्तिभावाने पूजा करू लागले. दूध, हळद कुंकू वाहून हात जोडून त्याचे आभार मानू लागले. हळूहळू ही परंपरा फक्त त्या एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण गावात, संपूर्ण प्रांतात पसरली. लोकांना कळले की एका साध्या स्त्रीच्या करुणेने, तिच्या निर्मळ प्रेमाने एका दिव्य नागाचे मन जिंकले होते. आणि त्याच प्रेमाच्या स्मरणार्थ हा सण साजरा होऊ लागला, नागपंचमी. मित्रांनो, आजही आपण पाहतो की श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला लाखो स्त्रिया वारुळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात, दूध अर्पण करतात आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात. सुमनची ही कथा आपल्याला शिकवते की खरे नाते रक्ताचे नसते, तर मनाचे असते. करुणा, प्रेम आणि विश्वास यांनीच खरी नाती जोडली जातात. जर आपण निर्मळ मनाने, प्रेमाने कुणाशीही वागलो, तर निसर्गातील प्रत्येक शक्ती, प्रत्येक जीव आपले रक्षण करण्यासाठी धावून येतो. मग तो नागदेवताच का असेना. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.